नमस्कार मंडळी. धारधार विनोदांनी टेन्शनवर जीव घेणा हल्ला करत त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आज देखील आपल्या हास्य जत्रेमध्ये सहभागी झाली आहे भाडीपा प्रस्तुत बेरोजगार या मालिकेची टीम. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. वेलकम. मंडळी, एका पुरस्कार सोहळ्यामध्ये आलेला आहे अत्यंत महत्त्वाचा क्षण, आणि तो महत्त्वाचा क्षण आहे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डचा क्षण. बघूया तिथे काय होत आहे. ज्यासाठी तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतील बहुरंगी आणि बहुगुणी कलाकार. आणि आता वेळ झालेली आहे आजचा संध्याकाळचा शेवटचा आणि मानाचा पुरस्कार प्रदान करण्याची. MHJ मलम प्रस्तुत गोगटे रंगभूषण पुरस्कार 2022 यांच्या जीवन गौरव पुरस्काराचे यंदाचे मानकरी आहेत जय सुंदर क्षीरसागर सर. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मी त्यांना विनंती करते त्यांनी रंगमंचावर यावं. सर 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 ओळखलत मला? सर सर मी तुमच्या शिबिरात होते आधी. हो हो सर. माझ्या शिबिरात होतीस? हो सर. तरीही इतकं चांगलं काम करतेस. सर वा 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 वा, छान छान छान. ए पण काम पाहतोय मी तुझं, छान होतंय. थँक्यू सर. सर थँक्यू थँक्यू. सूत्रसंचालन देखील आवडलेलं आहे मला. थँक्यू सर. तुमच्याकडून कौतुक होणं म्हणजे खरंच थँक्यू सर. मला खूप आनंद होतोय आज हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय, इथे तुम्ही उपस्थित आहात सर. मला खरंच खूप भरून आलं. मलाही आनंद झालेला आहे. पुरस्कार मिळतोय मला म्हणजे काय. मी तुमच्यासाठी खुर्ची मागवू का? नाही नाही नाही, काय खुर्चीची आवश्यकता नाही मला. मी काय म्हातारा दिसतो म्हणजे काय मी उभं नाही राहू शकणार काय? शिबिरात होतीस ना माझ्या? हो सर. काय शिकवलं होतं मी? आपला आवाज शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला हवा, नटाच्या तंगड्यांमध्ये जोर असायला हवा. सर हो. उगाच नाही 2.5 3 तासाची नाटकं अशी पेलवलीत उभ्या उभ्याने. नाहीतर तुम्ही आत्ताचे नाही 10-15 मिनिटाच्या स्किटमध्ये दमायला होतं तुम्हाला. 10 मिनिटाच्या स्किटमध्ये 15 वेळा बसतात सर. आपल्या स्किटचंही तेच आहे, कधी बसेल सांगता येत नाही. सर आहे की नाही? मग पण मला बरं वाटलं, छान वाटलं, छान वाटलं. काय काळजी करू नको, उभा राहीन मी. 10 मिनिटात कार्यक्रम आटपेल आपला. थँक्यू सर. थँक्यू. जयसुंदर सर, आपली गेली 10 वर्ष हीच परंपरा आहे की आपले जे फाउंडर मेंबर्स आहेत या प्रतिष्ठानाचे, त्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. तर मी या तिघांनाही इथे आमंत्रित करते. प्रसाद गोगटे, रंगा शिवलकर आणि भूषण माने यांना एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. प्रेक्षक तुमच्या आतुरतेने वाट बघतायत सर, प्लीज या. मॅडम ते आतमध्ये भांडतायत. काय? शिवलकर मला नाही सांगायचं. हे बघा, ह्या सोहळ्यासाठी मी काय काय केलं ना मला माहिती आहे. शिवलकर आवाज खाली. तू नको मला बोलू. आवाज खाली. मला बोलू द्या. तुमचं दोघांचं लय झालंय आता. थांबा प्लीज, तुमचा आवाज येतोय बाहेर. काय करताय? मग ह्यांना सांगा आवाज खाली घे. मी शांत बसलोय. तुम्ही दोघांनी शांत. सर प्लीज, प्रेक्षक जमलेत सर. तू स्टेजवर. आम्ही बघतो काय ते. सर प्लीज. सर तुम्ही काय 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 झालं? सर ते आतमध्ये प्रहसनाची तालीम करतायत. इतकं म्हणजे विंगेतले माईक चालू होते, प्रेक्षकांनी ऐकलंय काय ते. आणि प्रहसनाची तालीम का करतायत? या प्रहसनाच्या तालमीला तर आले नाहीत, आता कुठलं प्रहसन करतील? नाही सर, येतीलच ते येतील. मी पुन्हा एकदा आमंत्रित करते प्रसाद गोगटे, रंगा शिवलकर आणि भूषण माने यांना एकदा जोरदार टाळ्या. पुरस्कार आणा प्लीज. दे. मला कशाला देतेस? तुझं आहे मग तूच दे की. बर ठीक सर दे जा. ठीक आहे रे, ठीक आहे, ठीक. हे घ्या, हे घ्या सर, घ्या. कुत्र्याला बिस्किट देताना पण यू यू करतात रे.
मला खूपच हे करताय तुम्ही सर ऐका ना सर ते ज्येष्ठ रंग- असं नका करू. सर, आय एम सॉरी सर मला तुमचा अपमान करायचा नव्हता. हे एक मिनिट सर एक काय मिनिट मला काही गोष्टी क्लिअर करायच्या सर आता मला हे सहन होत नाहीये. एक मिनिट मला काही काही गोष्टी तमाशा clear नको आता करा. गप बस. नाही नाही एक सेकंड नाही 1 सेकंद नाही गप बस. बाजूला व्हाल का आता बाजूला गोकट्या मी या दोघींना आधी एकदा जीवन गौरव देऊन टाका. लय बोलतोयस मी आहे त्या माझ्या सांगून ठेवते तुला आधी. सर मग थांबा त्यांना ना. सांग कसं वागायचं. हं. सर प्लीज प्रेक्षक रसिको नमस्कार. मी प्रसाद गोगटे गेली 22 वर्ष हा पुरस्कार सोहळा इथे आयोजित करतो. प्रामाणिकपणे इमानीतपणे हा सोहळा मी आयोजित करतो आणि आत्ता 10 मिनिटांपूर्वी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले गेले तिथे. सर बावळटात मूर्खात जरा तुम्ही कुठे टाळ्या वाजवायच्या कळत नाही तुम्हाला. ए गोकट्या कपडात जाऊ नको माझ्या आता. सांगून ठेवते तुला मेवणी आहे ते सांगितलं ना कशाला 100 वेळा मी बोलते. मग त्यांना सांग काय सांग तू समजवताना कसं वागायचं ते तू शिकवू नकोस आम्हाला कळलं का. तू मला क्लिअर करते. मंडळी जीवन गौरव सर 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 आय एम सॉरी सर हे क्लिअर होणं गरजेचं आहे. म्हणजे गेली 22 वर्ष हा पुरस्कार सोहळा 22 वर्षांपूर्वी मी सुरू केला होता. इमान इतबारे करतोय पण आज माझ्यावर आरोप झाले आहेत. सर नको ना आत्ता आणि मी आत्ता इथे जाहीर करतोय की या पुरस्कार सोहळ्याशी या गोगटेचा आजपासून काडीचाही संबंध नाहीये. आमची संस्था फुटली जाहीर करतो. ए गोगट्या शिवलकर मी सहन करतो. आवाज नको वाढ. सर प्लीज सर सर पुरस्कार द्यायचा आहे आपल्याला. एवढे ज्येष्ठ रंगकर्मी इथे उभे आहेत सर प्लीज. बॅकस्टेजला काय ठरलं होतं मला पुरस्कार आमच्यात जे हेवे दावे आहेत ते रुसवे फुगवे आहेत ते या मंचावर आणायचे नाहीत हे ठरलं होतं ना. 4 चौघात त्याने या पुरस्कार सोहळ्याची इज्जत चव्हाट्यावर आणली ना. आता जाऊ दे ना सर. नाही नाही तसा मी कोणाला काही बोलत नाही पण आता सहनशक्तीच्या बाहेर गेलेला आहे. प्रेक्षक हो मी तुम्हाला सांगतो रंगा शिवलकर तुम्हाला सांगतो की माझाही या पुरस्कार सोहळ्याशी संबंध संपलाय. सर ऐक मला पुरस्कार द्या आणि संबंध सर 2 मिनिटं सर प्लीज ह्याच्या आईला मला काय कामधंदा नाही होय. हा कमी काय उंड आहे का. हे म्हणतोय संबंध संपला तो म्हणतोय संबंध संपला. मग आता या भूषण मानेला सुद्धा गोकट्याची रांग्याची गरज नाही. सर थांबा ना. स्वतःच्या जोरावर करीन सगळं मग मी. मला एक जीवन गौरव द्या आणि स्वतःच्या जीवावर सगळं करा. मला एक आल्यासारखं देऊन टाका एक. सर मी सॉरी म्हणते. नाही बाबा तुमचा आम्हाला रिस्पेक्ट आम्ही पाया नाही, असू दे, पाया. पडतो. मी पाया पडतो तुमच्या पण ह्या दोघांची लायकी ना लोकांना कळली पाहिजे. ह्यांची लायकी लोकांना कळली पाहिजे. साला 15 समोस्यांसाठी याने संस्था फोडली. समोस्यांचं काय इथे सर नको ना. नेहमी आपला हा पुरस्कार सोहळा होतो. हा हो पुरस्कार सोहळा संपल्यानंतर उरलेले समोसे जातात कुठे. गोगट्याकडे. मस्त वेफर उरतात जातात कुठे. छान गोगट्याकडे. ऐका सर वा 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 इतक्या वर्षानंतर माझे समोसे दिसले तुम्हाला. हा इतक्या वर्षानंतर माझे समोसे दिसले आहे. हा गोगटे समोसा चोर आहे. आहेच. नाही नाही ठीक आहे काही हरकत नाही. काय सांगायचं. ह्याचे पुष्पगुच्छ नाही दिसले तुम्हाला. हा? कसे दिसतील एकत्र बसताना. ए, हे नाही दिसणार. सर, हे कसलं काढायचं नाही सांगून ठेवतो. नाही तुम्हाला सांगतो सर 2 पुष्पगुच्छ आणतो दरवर्षी. किती दोन 2 पुष्पगुच्छ आलटून पालटून तेच त्या मेवण्याकडे पाठवतो. पण बिल 20चे लावतो. हा? हे तुम्हाला पटतंय सर. याला नाही बोलणार. हा? याला नाही बोलणार तू. हा याला बोलायला जीभ झडते तुझी. बोलेन ना काय मी बोलेन त्याला. तू काय बोलशील मला. सर ऐक. तू काय धुतले तांदळाचा आहेस होय तो. हा धुतले तांदळाचा आहेस का. ह्यानं काय केलं होतं. काय केलं होतं ह्यानं. मंडपवाल्याला पुरस्कार दिला. सर्वोत्कृष्ट मंडपवाला 2022 असा पुरस्कार. ते इनोव्हेशन होतं माझं. कशाचं इनोव्हेशन रे. त्याच्या बदल्यातला का फुकटात मंडप टाकून घेतलास तू. आणि त्याच्यासाठी पैसे घेतलेलं कुठे गेलं सांग की. सर मला सांगा तुम्ही मला हे सगळे पैसे खिशात घालणार कसं होणार सगळं. आणि सर्वोत्कृष्ट मंडपवाला कुठे पुरस्कार असतो. ऐक सांग की मला. एक म्हणजे सेकंड मंडळी- याचा पुरस्कार नको काढूस तू. हा? तू काय केलंस. काय केलंय? तुझ्या भाच्याला दरवर्षी सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकार पुरस्कार देतोस. दरवर्षी 9 वर्ष झालं नवोदित कलाकार येतो.
बोला. जुना होणार कधी? मी बोललो तुझा भाचा माझा भाचा इतकी वर्ष गप्प होतो, पण आता नाही. तू माझंच खबर काढतोय सगळं. ऐका 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 काय होतंय माहितीये का, मागाशी मी फुशारक्या मारत म्हणालो 2.5-3 तास, पण आता नाही जमत आहे. आता दुखतंय मला. नाही. आणि मंडप आणि मांडवावरून आणि नेपथ्यावरून मला एक गोष्ट जाणवतीये. काय, मी सांगितलं होतं आधीच फोन करून की मला 10-10 मिनिटांनी लघवीला येतं. आता काय झालंय, तुमच्याच मंडपासारखी माझी पण ताडपत्री काठोकाठ भरली आहे. मंचावर जर जलप्रलय येऊन अनर्थ होणार असेल तर तो टाळा. नाही. मला पुरस्कार द्या आणि मला जाऊ द्या. सर सर हे बघा, तुमच्याबद्दल रिस्पेक्ट आहे, आहे, मला बरोबर आदर आहे. आहे, पुरेपूर आदर आहे सर. सर ऐका, मी काय सांगतो. नाही माझं हे- बरं ऐका सर, मी काय सांगतो ऐका. हा बोला ऐकतो. ऐका, तुम्ही यांच्या पुरस्कारावर थुंका, इथून निघा. हा गोगटे तुम्हाला स्वतंत्र पुरस्कार देईल सर. मला एक 15 दिवस द्या सर. 15 दिवसात असा दिमागदार सोहळा करतो ना सर, तुम्हाला दाखवतो. मराठीतले सगळे हिरो हिरोईन बोलवतो की नाही सांगा, यांना नकार द्या तुम्ही. अरे पण मग आत्ता काय करू मी? हा? आत्ता काय करू मला सांगा. बाबा उठा. पुरस्कारासाठी तुम्हाला बसायची गरज नाही, उठा. नाही पुरस्कारासाठी नाही, मी आपलं काय बोललेत हे? 15 दिवस, 10 दिवस द्या मला. रंगा गौरव पुरस्कार असा ग्रँजर पुरस्कार सोहळा करतो मराठी इंडस्ट्री. बॉलिवूड आणतो, अख्खं बॉलिवूड. सर मी तुम्हाला पुरस्कार देणार. हा, दे. ह्यांच्या पुरस्काराला नकार द्या तुम्ही. तुम्ही नकार द्या, मी तुम्हाला खतरनाक पुरस्कार सोहळा करतो. काय करणार? 100 एकरवर मांडव टाकतो की नाही बघा. आणि ही काय इथली गोळा करून आणणार आहे ती ना, मी खालची बोलावतो. खालची कुठली? ह्याला बोलावतो, ह्याला बोलावतो, ती ह्याला बी बोलावतो, सगळी बोलावतो बघा. ती कोण आहे ते? ती नाही ती का नागा चैतन्य, नागा अर्जुना, आल्लू अर्जुना रणतुंगा सगळी घेऊन येतो बघा. मी सगळी घेऊन येतो ना बघा. असं सॉलिड ग्रुप पुरस्कार सोहळा. पण हे सगळे तुझ्या खाली राहतात? नकाशात नाही हो, खाली राहते ती. अच्छा, तशी खालची. अरे देवा. ती नाही तिकडे आंध्रा बिंद्रा साईडची हो, कळलं. लोक लय प्रेमात असते तेव्हा त्यांच्या. हा पण त्यांच्या समोर कार्यक्रम झाला का नाही, ही गर्दी होती बघा. नाही, ठीक आहे. मी तुम्हाला पुरस्कार देणार. नाही माझ्यावर- बोलू नको आता. मी पुरस्कार देणार तुम्हाला सर. बघ, अरे ऐक. मी अरे हो म्हणजे बाबा. मी देणार तुम्हाला पुरस्कार. ठीक आहे सर, घ्या त्यांचा पुरस्कार घ्या तुम्ही. 1 लाख रुपये कॅश प्राईज विसरा. नाही कॅश प्राइस लागेल तुला. माझी आहे ना, मी आणली नाही, स्पॉन्सरशिप. पण cash prize लागेल. एक मिनिट Driver- बाजूला व्हा. कॅश प्राईज विसरा म्हणजे मी आणली आहे. कशी माझ्या आणलीस? जीवावर उदार होऊन मी आणली आहे ती. कशी आणली सांग ना मला बाबा. हा मी आहे बाबा आहे. तुम्हाला सांगतो, MSJ मलमवाल्याकडे स्पॉन्सरशिप आणायला आम्ही दोघं गेलो होतो. तो बोलला तुम्हाला मी 1 लाखाची स्पॉन्सरशिप देतो, पण माझी एक अट आहे. अट ऐकल्या पहिल्या मिनिटाला मी बाहेर पडलो. अर्ध्या तासाने हा बाहेर आला 1 लाख रुपये घेऊन. साधे सुधे नाहीत ते MSJ मलमवाले. स्पॉन्सरशिप देतात पण मलम लावायला जागा नाही ठेवत. बघा विचार करा. घ्यायचं कोणासाठी असेल तर घ्या. शिवलकर कोणासाठी केलं? संस्थेसाठी केलं. अर्धा तास हो सर, आता अर्धा तास सहन केलं मलमवाल्यांना मी. विरोध नाही केला, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं, भंडावून सोडलं, पण मी अर्धा तास नळलो त्यांच्यासोबत. शेवटी 1 लाख रुपये स्पॉन्सरशिप घेऊन आलो. कोणासाठी केलं? संस्थेसाठी केलं. मोठा संस्थेचा. पैसे मी जमा केले आहेत. फक्त तू एकट्यानं नाही केलं. मला रडायचं नाही. सर नकार. मी सुद्धा संस्थेसाठी केलंय. लागा वही घेऊन गल्ली बोळात फिरलोय लागा मी. 1-1 रुपया गोळा सर 1-1 रुपया गोळा केलाय. हृदयाला होलाय असं सांगून 1-1 रुपया गोळा केलाय सर मी. काय सांगतोय? मी केलं, तुम्ही होता का नाही माझ्यावर? केला नाही गोळा? काय केलंय ना सगळं तुम्ही सगळ्यांनी? नाही, मी सांगतो यांच्या पुरस्कार नकार द्या. हा गोष्ट तुम्हाला पुरस्कार देईल. लात मारा यांच्या पुरस्कारावर. मी आहे तुमच्या पाठीशी. मला लात मारा. कोणाचाही पुरस्कार नकोय. सर नाही आता मला काहीच नकोय. सर ऐका ना. नाही मला काही ऐकायचं देखील नाहीये. काय तमाशा बनवून ठेवलाय माझा? 10 मिनिटं मला एका जागेवर उभं राहता येत नाही. मी नंदुरबारवरून अख्खी रात्र एसटीचा प्रवास करून इथे आलेलो आहे पुरस्कार मिळणार म्हणून. आयुष्यात कधी कोणी किंमत नाही केली रे. आत्ता मरताना जीवन गौरव देत आहेत म्हणून आलो रे. अभिमान वाटला, स्वतःचा कारकिर्दीचा अभिमान वाटला. अरे पुरस्कार देत आहेत रे बाबा तुला. जा पुरस्कार घे. हा असा पुरस्कार देणार आहात तुम्ही मला? हे सांगू मी माझ्या पुढच्या पिढ्यांना. आहे बघा, मला असं रंगमंचावर बोलावलं आणि तसंच उभं केलं, पुरस्कार न देता पाठवलं. सांगतायत मोठे. हे काय ना काय,
हे फॅड आले फॅड. हे असं तुमच्यासारखे कोणतरी हौशे नवशे गौशे येतात, एक पुरस्कार सोहळा रचतात, तिथे त्यांचे सेलिब्रिटी बोलवतात, त्यांनाच पारितोषिकं देतात आणि मिरवतात आणि मग कुठल्या तरी चॅनलच्या मागे जातात, आमचा पुरस्कार सोहळा घ्या, आमचा पुरस्कार सोहळा घ्या. पण तुमच्यामुळे ना चांगले चांगले प्रतिष्ठित पुरस्कार सोहळे मागे पडतायत. कधी जा त्यांच्या पुरस्कार सोहळ्यांना. कलाकाराचा खरा सन्मान काय असतो ना ते तिथे कळतं. बरेच अटेंड केलेत मी असे आणि मला माहिती आहे ते इमाने इतबारे फक्त आणि फक्त कलाकारांचा आदर आणि सन्मानच करतात. तुम्ही हे जे काही स्पॉन्सरशिप वगैरे जे काही मिळवलंय ना ते ठेवा तुमच्याजवळ. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठल्या तरी कलाकाराचा आदर करायचा आहे, सन्मान करायचा आहे, त्याला सन्मानित करायचं आहे, तर असे खूप 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 वयोवृद्ध कलाकार आहेत ज्यांना आत्ता मदतीची गरज आहे. तेव्हा नाही करू शकलात, आता त्यांच्या समस्या जाणून घ्या, त्यांचा त्रागा समजून घ्या, त्यांच्या दैनंदिन अडचणी समजून घ्या आणि आता तरी त्यांचा सन्मान करा रे. नको मला तुमचा पुरस्कार. सर हा रुसवा फुगवा पुरस्कार फार छान होता, मस्त. प्रसादा काय म्हणाल? मला कायम असं वाटतं की कुठल्याही पुरस्कार सोहळ्यातला कुठलाही सर्वोच्च पुरस्कार जेव्हा एखाद्या कलाकाराला दिला जातो त्या क्षणी कुठल्या तरी दुसऱ्या कलाकाराला असं वाटत असतं की आपल्याला डावललं आहे. माझ्या बाबतीत झालेला प्रसंग असा आहे की ट्रॅफिकमध्ये अडकलो म्हणून पुरस्कार मला माझ्याऐवजी दुसऱ्याला दिला गेला आहे. ही परिस्थिती आहे आपल्याकडे, सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं पुरस्कारांच्या जागी त्यांचं काम करत असतात, पण कलाकारांनी कलाकाराचं काम करत राहायला पाहिजे आणि त्याच्या कामाने केलेल्याला जेवढे प्रेक्षक मिळतील तेवढे त्याचे पुरस्कार असं मानायला पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. वा वा. त्यामुळे फार महत्त्वाचा विषय फार उत्तम पद्धतीने मांडला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. वा वा. सई. मला या मंचाची एक गोष्ट भयंकर आवडते की जेव्हा त्यांना भाष्य करायचं असतं तेव्हा ते भाष्य करतात, जेव्हा मतं मांडायची असतात तेव्हा परखडपणे खणखणीत मतं मांडतात. आणि मला असं वाटतं की हा खऱ्या अर्थाने बोल्ड ॲटिट्यूड आहे आणि ह्या बोल्ड मंचाचा मी एक भाग आहे, याचा मला अत्यंत अभिमान आहे. पृथ्वीक मस्त, पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. तुम्ही तिघे पण मस्त होता आणि फार मजा आली. आणि असे महत्त्वाचे विषय, आपला ओपिनियन व्हॉइस करण्यासारखे विषय या मंचावर आग्रहाने सातत्याने मांडले जातात, याचा खूप आनंद आहे. पुन्हा कधीतरी साजरा हो गोगटे रंगभूषण पुरस्कार. आहा. पुन्हा कधीतरी साजरा हो गोगटे रंगभूषण पुरस्कार. पण तोपर्यंत पाहत रहा भाडी पावर बेरोजगार. ये बात सई. वा वा वा. धन्यवाद. मंडळी, आता इथे एका शूटिंगसाठी रंगणार आहे कुस्तीचा सामना. बघूया तिथे कोण जिंकतंय कोण हरतंय. ज्यासाठी तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेमधील अतरंगी हास्यवीर. भोजने वस्तात पाय पडतो. अरे हे भोजने वस्तात या जिल्ह्यातले नंबर 1 पैलवान. हा चला पाय पडा नको असं काय सांगू नका. बरं अरे पडू दे. ठीक आहे, हरकत नाही. तर तुम्हाला मी फोनवर सगळं सांगितलेलं आहे. हा, सिनेमाचं ओपनिंग आहे, कुस्तीचा सीन आहे. कुस्तीचा सीन आहे. हा हिरो आहे आपला ओंकार राऊत. हा आणि त्या हिरोईन आहेत बरं का. हा हिरोईन आहेत त्या. हे हा चांगलं पैलवान आहे काय? पैलवान नाही, मग? हिरोईन आहे ती, चेतना नाव आहे तिचं. हे हा कार कसा आहेस? मी बरी आहे. हिरोईन आहे रे. हिरोईन आहे ते. तर सीनचं असं ओपनिंग आहे की तुम्ही आहे ना अधिक कुस्तीमध्ये 10-12 जणांना हरवलेला आहे. हा मग तुम्ही म्हणता तुमची मुलगी दाखवली, हे म्हणते की कोण आहे का या पंचक्रोशीत, कोण आहे का मायका लाल जो माझ्या बाबाला हरून दाखवल, असं ते बोलते. तेवढ्यात हिरो आवाज येतो की मी हाय. मग हिरो येतो आणि हिरो तुम्हाला हरवतो. हिरो तुम्हाला हरवल्यानंतर तुमची मुलगी ही जी हिरोईन आहे ती ह्याच्या प्रेमात पडते आणि पुढं लव्ह स्टोरी सुरू. आणि तुम्ही
तसा तुम्ही हारलात पुढच्या सेकंदाला तुम्ही मरता. कसं काय? कसं काय म्हणजे तुमचा ऍक्सिडेंट होतो ना. तुम्ही कारमध्ये असता आणि समोरून ट्रक येतो. ट्रक तुमच्याकडे बघत असतोय, तो हॉर्न देतोय बाजूला बाजूला. तुम्ही म्हणता हा नाही होत नाही होत नाही होत, डायरेक्ट ट्रक नाही होत नाही होत नाही होत, चालू गाडीत गाडी सोडून गाडी सोडून नाही होत नाही होत. हा एकदा ट्रक अंगावर तुम्ही डायरेक्ट फोटोच्या फ्रेम मध्ये. असा तो सीन आहे एकंदरीत. पण हा सिनेमाचा सीन आहे. ठीक आहे, तुम्हाला मी सगळं आता व्यवस्थित सांगितलेलं आहे, तशा पद्धतीने करायचं आहे. हे हिरो मारणार म्हणजे हे मारणार आहे. हाय म्हणजे काय खोटं खोट्यावं सगळं. हा सिनेमा म्हणलं सगळं खोटं खोटं असतंय ना. तुम्ही असा डावपे सांगा ना मस्तपैकी की हा तुम्हाला पाडणार, मग तुम्ही हारणार, असं काहीतरी सांगा. म्हणजे मी छेला शिकवणारा न्यूज मला पाडणार आहे. हा, पण ते सिनेमासाठी आहे ना. नाही हा आहे चांगला आहे पण हा. मी हारणार म्हणजे कसं आहे ते वेगळं वाटतंय ना. नाही, ते बरोबर आहे, ते तुम्हाला पटणार नाही, पण करा ना. नाही नाही ह्यांच्याबरोबर हारायचं म्हणून प्रश्न आहे. तुम्ही काय करा, हा. इथं आपला गणप्या पहिलवान आहे का हा. नाही, त्याला बोलवा ना. त्याच्याबरोबर हारलो का नाही लोकांना विश्वास पटेल. नाही पण हे म्हणजे गणप्या ऍक्टर नाहीये ना, मी ऍक्टर आहे. तो पहिलवान आहे फक्त. पण मी काय म्हणतो, तू हा असा लुक का केलायस पण आज? नाही सर, थोडा लगा मैं अलग करू कुछ तो मैंने ही सोचा. चांगला दिसतोय ना सर. ना तो बाटलीचा गंगाराम वाटतोयस, बाकी काय नाही. काय कर काय कर मला वाटतं रेती ठेवली काय बसकन डोळ्यात मारशील आमच्या. चेंज करू क्या? नको नको, आता केलं सर, चांगला दिसतोय तो. अच्छा दिख रहा है ना. अच्छा अच्छा दिख रहा है क्या? ओके, अच्छा दिख रहा है. बरं असो, तुम्हाला कळलं? हा कळलं. गोष्ट कळली. काय करायचं आहे, तुम्ही एक असा डाव सांगा की हा तुम्हाला पाडेल. एवढंच फक्त करायचं आपल्याला. आता सर नका ना तुम्ही असं करू. तुम्ही 70 MM वर दिसणार आहात सर. ते आहे. हा, तुम्ही अजून 40 वर्षानंतर स्वतःला बघाल ना की 40 वर्षापूर्वी कसा होतो, तर तुम्ही तसेच दिसाल. हा खरं आहे. प्लीज सर, हा तेवढं करून घ्या. हा, पण जमेल ना भाई? कोणता डाव कोणता शिकवू? तुम्हाला जे सोपं आहे ते. ढाक शिकवू, मोळी शिकवू का डायरेक्ट धोबे पचा? कुठलाही सर, कुठलाही तुम्ही वस्ता शिकवा. काय बेसिक काही सांगा सर. एकदा प्रॅक्टिस करून घ्या, चला एकदा प्रॅक्टिस करून घ्या. चला बाहेर बाहेर सगळे बाहेर. वस्ताद हे हे विराज. हे कोण आहे मला कळलं नाही अजून. हे माझं पठ्य आहे. कुठला कमऱ्याचा का पाठीचा? माझ्या हात होता कुठं वातावरण हेल्दी करायचे. हा भारी आहे. हा हे वातावरण हेल्दी झालं का नाही एकदा खात्री करत जा. म्हणजे कसं आहे इकडे पट्ट्या बाहेर चल. चला सर ते सांग. हा हा, हे बघा हे कसं आहे, मला पहिल्यापासून सगळं शिकवायचं म्हणजे वेळ लागतोय. नाही डाव सांगा फक्त. हा डाव म्हणजे कसं आहे, तुम्हाला समोरच्या पहिलवानाला का नाही लोळवायचं आहे फक्त. बरोबर. माझी पाठ टेकलं का तुम्ही जिंकलाय. हा हा एवढंच आहे, सोपं हा आहे. मग हा? काय काय कसं काय पाठ टेकवू मी? काय आता सुरू झालं का नाही. हा, हा? तर मी तुम्हाला हा ना. काय काय एवढं सोपं आहे. हे करायचं आहे. एक मिनिट. हा म्हणजे मी असं मी आहे. काय केलं, मी काय नाही. केलं, इथं पकडला, पाय टाकला. अच्छा अच्छा ओके. म्हणजे मी असं पकडायचं. हा. हे घ्यायचं असं. अरे इजी आहे सर. डन. इजी आहे सर. जमेल? ओके. हा सर सर. इझी आहे. डन 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 डन. करूया मग आपण. सर एक बार एकदा बघून घ्या, एकदा बघून घ्या, एकदा बघून घ्या. परत एकदा हा. घेतला. ओके ओके. वा वा वा. ओ, एक नंबर. वस्ताद, thank you. मुझे लगा नहीं था सिंपल होगा. हा चला करा घेऊ सीन. हा. बने हा सीन आपल्याला वन टेक पाहिजे. ओके. हा कट नाही पाहिजे आपल्याला. कट होणार सर खाली नाही होगा. हा खालून येतो खालून नाही. ओके ओके. चेतना तुला कळलेलं आहे सुरुवातीला काय करायचं आहे. हा यांचं काय आहे? ही तुमची मुलगी आहे. तुम्ही 10 जणांना हरवले ना, मग ते बोलणार कोण आहे का? हा माझ्या पप्पाला हरवला कोण आहे का, असं ते. मी बी घेतो. हा? तुम्ही पण घ्या. हा चला ओके. वन टेक आहे, मध्ये उभा राहा. चलो. म्हणजे मी जिंकलोय आधी. होय तुम्ही जिंकलेला आहे. तुम्ही 10-12 जणांना हरवलेला आहे. ओके चलो. चालतंय. बने रेडी आहे का? येस सर. रोल कॅमेरा. रोलिंग. गाइस मूड ऍक्शन. हाय का कोणी माझ्या बाबाला हरवणारा? या हाय का कोणी आमच्या पठ्ठ्याला, आमच्या वाजताला हरवणाऱ्या? या अरे या, घाबरता काय? अरे मी हाय. वा ओंक्या व्हेरी गुड. खाली बस. हा बने येऊ दे. हा हा राहुल. हा चल घे. साहेबांनी सांगितलं पहिला सीन कुस्तीचा आहे, मस्तीचा नाही आहे. चले रेडी. किती वाजायचं? दिसत नाही आपल्याला नाती गोती. हा व्हेरी गुड. दिसते फकस्त लाल माती. सुरू करा.
मजा आहे बरं का? इकडे नका बघू तिकडे खेळा. हा चला. मजा आहे पठ्या, मजा आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. ये हा. कट 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 कट. ओंक्या. ओंकार. काय झालं डार्लिंग? ओंकार. ऐकू येत नाही. ओंकार. ऐकू येत नाही. पाण्यात. बापरे. वस्तात. बाबा वस्तात. वस्तात काय केलं तुम्ही? काय केलं म्हणजे? अरे तुम्ही त्याच्या कानाखाली मारली. नाही मी त्याला असं चिथवलं म्हणजे आता कुस्ती म्हटलं जरा झटपट होणार की. नाही बरोबर आहे पण हे नव्हतं ठरलं आपलं आधी. अहो ठरलं नव्हतं पण तेवढं तर होणारच आहे ना. आता अंगाला अंग लागल्याशिवाय कुस्ती कशी होणार? पण इतक्या जोरात तुम्ही त्याला मारलं तर भंजाळलं ते पोरग. सर तुम्ही सांगितलं नाही मला हे असलं काही तुम्ही करणार आहात. हा. आपलं ते फक्त असं काही ते ठरलं होतं ना. आता सांगून स्टेप सारखं करायचं म्हणजे काय डान्स आहे तो तर ते कुस्ती आहे ना. अरे असं होणारच आहे जरा पुढं माग. नाही पण प्रॅक्टिस आपण वेगळी केली ना मस्तात. हा. तुम्ही काय दाखवलं असं 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 करून त्याला पाडलं तेवढंच करा ना बाकी नका करू. ते मला पाडणार आहेत ना. हा मग ते तर पाडतच नव्हते म्हणून मग मी डाव टाकलाय. पण तुम्ही मारले ना कानावर त्याच्या. मी करतो मला कळलं मला. असं करू नका प्लीज. मी काय म्हणतो हा सर त्यांना लागतंय प्लीज जरा. हा ते करतील तुम्ही त्यांची काळजी घ्या करतील ते. ऐका ना तुम्ही त्या गणप्या पैलवानाला घेऊन या ना. कोणाला? गणप्या पैलवाना. गणप्या पैलवानला ऍक्टिंग जमणार आहे का? कुस्ती करल तो. पुढचं काय अख्खा सिनेमा रोमॅन्टिक आहे. तसं नाही पण तुम्हाला कुस्तीची खरी पाहिजे ना ती ह्याच्यात नाही होणार. काय होतंय मैद्याच्या पोत्याला आहे ना पीठ लावून गोरा केल्यावर वाटतंय. ते काही असेल फक्त तुम्ही एक काम करा गौरव हा काय चलू ना. करूया हा. करूया. जे केलं ना तेवढंच करा प्लीज. नाही, करतो. पोरगा नाजूक आहे हो. नाही, हा? करतो. चलो रेडी रेडी ना भाई. ए विराज सरांना पाणी दे सरांना. हा. ओके आहे तू सरांना पाणी दे. ऑल द बेस्ट. येस. पाणी दे पाणी. अरे जा ना बाबा तुझं काय निघ चल. पाणी. बसतात ही आमच्या विराजची खासियत आहे. त्याला बघितलं ना लोकांना लगेच राग येतो सर. पावर येते राग येतोय असं आहे. हा विराज ओके डन सर प्रॉब्लेम ठरलंय तेच करूया. फ्रॉम द टॉप नाही ना करायचंय. नाही आता इथून आलायस तू सगळं झालेलं आहे आता फक्त कुस्ती सुरू होते. बने तिथून घ्या. सर त्यांना लागतंय. वस्तात थोडं सांभाळ ना. हा मी ते असं कराल तर हात टाकू का मी? हा चलो रोल कॅमेरा. समोर त्याचा वार आहे का नाही तो चुकवायचा आहे. हा. आणि तुम्हाला सांगितलं तसं फक्त हा आर्टिस्ट रेडी. हा रेडी चलो रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. सांभाळून ना वस्तात सांभाळून. कंटिन्यू हा वर नाही. हे माझे कमी स्वतः जास्त आपट आहे. अरे वस्तात तुम्ही काय करताय वस्तात? हे चेअर दे त्यांना. इकडे तुम्ही नका ना असं करू. काय चाललंय तुमचं? ए त्याला लागलं का बघ त्याला लागलं का रे? स्प्रे आपल्याकडे स्प्रे आहे. काय नका ना असं करू वस्तात. साहेब मी त्यांना सांगायला का मी त्यांना उलट अंग हातात दिलं त्यांनी मला पाडायला पाहिजे होतं. तुम्ही लय जोरात आपडले त्याला अहो, वस्तात. नाही साहेब खरं सांगतो मी त्याच्या काय कमरेला लागलं असेल. लागलं ओंकार. लागलं म्हणजे सॉरी गादी टाकायला तुला सांगितलेली मी. अरे चल ना यार मला वाटलं असं नका ना करू ना बसतात प्लीज. हे बघा एक काम करा मग मी डायरेक्ट झोपतो खाली त्यांना फक्त असं करायला लावा म्हणजे संपलं. अहो साहेब मी तुम्हाला पाडणार आहे ना. मग पाडा की तुम्ही मी तुम्हाला तेच सांगालो ना. तुम्ही इथे असे बिसे हलताय तिकडे ऐका बाजूला. ना, फक्त पहिला सीन आहे ना हा कुस्तीचा आहे. अख्खा सिनेमा रोमॅन्टिक आहे. प्लीज हरा ना. कसं आहे माहिती आहे? त्याच्यानंतरच गोष्ट पुढे जाणार आहे. नाही बरोबर आहे पण ह्या अशा म्हणजे पहिलवान नसलेल्या माणसाकडनं हारायचं म्हणजे मला कसं तरी वाटायचं आहे. ते जरा समजून घ्या ना. मग त्याच्यापेक्षा काम करा त्यांना ह्याच्याबरोबर लावता का कुस्ती ह्यांची? हा मी तर काय मग थांब ना बाबा. थांब 2 मिनिटं. सॉरी तू ओकेस ना? असं नका ना करू प्लीज. सांगितलं तेवढं करा प्लीज सर. हो मग तसं नाही मला लोक ओळखतात आणि मी असं सहजासहजी हारलो म्हणजे मग अहो सर फिल्म आहे सगळं खोटं आहे. तुम्हाला फक्त इथे तालुक्यात ओळखतात मला महाराष्ट्रात ओळखतात काही वाटणार नाही. चला असं सीन आहे करू. काय मला फक्त तालुक्यात ओळखतात. नाही असं काही नाही. तुम्ही आता येताना तुम्हाला वासाडपूर नावाचं गाव लागलं का? हो लागला ना. 2 तालुके सोडून ते गाव आहे तिथं जत्रा असते जत्रेमध्ये कुस्ती असते. अच्छा. त्यांचा एक असा कसलेला पहिलवान आहे त्याला हरवलं का नाही ते अख्खा बोकड बक्षीस देतात. होय. मागच्या वर्षी त्यांचा बोकड मी जिंकलो होतो. अच्छा केवढा मोठा झालाय. कुस्ती पण खेळतोय. बोलतोय पण यार.
पठ्ठ्यांचा सॉरी 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 पट्ट्या आहे. गाडीवर मला वाटलं काय बोकड्या वाटलं मला मला एवढं सांगायचं काय आम्हाला पण ओळखता येते नाही नाही, ऐक ना नको त्या तू खसकलं ना तोडत ते अजून अरे नको त्याला काय बोलू आपण सीन करायला करून घेऊया सीन करून घ्या हे विराज तू सरांना पाणी दे सर पाणी दे सरांना सर दादा ऐका ना त्यांना लागतंय थोडं नीट करा ना प्लीज जे ऐक शिकवलं ना तेवढं ऐक करा ना. चेतना आय एम ओके हा, आय okay. एम ओके नक्की ओकेस ना हो हो तू असताना मला काही नाही तू 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 हो ओके हा. सर अरे जा ना बाबा तू तू येऊ ना डोळ्यासमोर नाही तू एनर्जी आली का ना हिरोला चलो विराज इकडे रेडी चला बने रेडी Yes, sir. चलो वस्ताद हो द्या रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अरे परत नाही. व्हेरी गुड कोण आहे तू माझा आर्टिस्ट तू वस्ताद यार असं करू नका ना वस्ताद असं नका ना करू वस्ताद तुम्ही यार सर भाऊ ओके सर अरे माझा आर्टिस्ट गेला असता ना यार सॉरी त्याला हात लावायचं काम नाही दादा ऐका दादा ऐका शूटिंग करतोय आपण खोटं करायचंय ऐका ना मी माफी मागते हवं तर खोटं करायचंय खोटं खोटं करायचं मग खरं कसं मारायला लागलं अरे नाही नाही ते काय सर थोडा थोडा राग आला होता त्यांना लागतंय दादा मला माफ करा मला राग आला होता I'm sorry. कुस्तीचा पहिलवान आहे मी अंगावर कुणी आला का नाही अंगात संसार दे माझ्या बरोबर आहे. तेच सांगालोय त्याला थोडी ताकद लावा सांगा मी हारतोय की अरे पण तुम्ही त्याला असं एक हारायचं पण पण ऐकायचं पण आहे तुम्ही त्याला असं मारलं हा राग काढता त्याच्यावर तुम्ही मी त्याला देतोय संधी त्याला मला पाडायला पाहिजे फक्त हा? बाई तू रेडी त्याचा अंगाला लागला का ना गुदगुल्या व्हायला तिथं. मग त्याला कसलीला लोट घ्यायचं का नाही सांगितलं हे बघा सांगितलं तेवढं करा मी गौऱ्या मी फिल्म सोडतो नाही okay. नाही नाही हो, असं नका करू. मी फिल्म सोडतो हे नको हो ऐक माझं हे नको अरे आमचा मोठा स्टार आहे यार, असं नका ना करू त्याला अरे मग त्याला कळायला पाहिजे ना हो पाया पडतो नाही हे बघा जीव जायला माझ्या आर्टिस्टचा हा प्लीज असं नका नाही, करू बघा आम्हाला तुम्हाला अडचणी आणायचे नाही पण त्यांना कळायला पाहिजे कुस्ती आहे का नाही हा. मग कुस्तीसारखी वाटू द्या ना अरे पण फिल्म आहे सगळं खोटं खोटं करा ना वाचतात प्लीज मग बघा माझ्या खोटं होणार नाही मी शक्य तितकं प्रयत्न करतोय हा करा ना प्लीज हा, मी हारणार आहे. आवरा स्वतःला ते माझ्या हातात नाही तरी पण स्वतःला आवरा हा, ठीक आहे, चला सर तू रेडी आहे बने हे काम कर येस वन टेक नको कट मध्येच घे हा सर ठीक आहे? हे करून बघूया होईल ना सर एक करायचं आहे नको ना मिळतोय शॉट चांगला लागतंय ना त्याला निखिल सर मला नाही लागत आहे तू नको विराज एक काम कर सरांना पाणी दे अरे जा ना बाबा तू झाला आली नको ना यार तू येऊ नाहीये पाणी मला गरज नाहीये आली एनर्जी आली चल जाऊन बस बस चल ओके ऑल द बेस्ट सर प्लीज लागतंय त्यांना खोटं वस्ताद वस्ताद प्लीज समजून घ्या तू लांब राहा चल रेडी रेडी मला विराज पडा. इथं बस. फक्त पडा पडतो मी बाकी काही करू नका तुम्ही मला फक्त पाडा माझी पाठ टेकवा आणि जिंकला म्हणून विजयोत्सव साजरा बस बस एवढंच करायचं आहे सर एवढंच करायचं आहे हा एवढंच करायचं आहे मगाशी मी पाडतच होतो तुम्ही नव्हता पडत हा हा जरा खरं वाटायला पाहिजे म्हणून जरा मी ताकद लावली पण चुकलं माझं हा, मी आता चला. करतो, मी करतो माझ्या लक्षात आहे रेडी बने रेडी का रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड कडक परफॉर्मन्स काय डाव टाकला विनोदाचा आहा मजा आ गया बघूया हास्यरसी काय दाद देत आहेत प्रसादा वा 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 एक डाव धोबी पछाड सुप्पब सुप्पब
ओमकार भोजने, तू खरोखर मल्ल आहेस नटांमधला. नट म्हणून तुझे काय डाव असतात ना ते बरोबर त्यावेळेला दिसतात. ते बाजूच्याला पण पत्ता लागत नाही. इतका चापलूस आणि मल्ल नट आहेस तू. क्या बात आहे. पण त्यामुळे कुस्ती खेळावी तर तुझ्यासारख्या नटाबरोबर आणि जिंकावं किंवा हरं पण तुझ्याबरोबर. ये बात. वंडरफुल. फार मजा आली. विराज, ओंकार राऊत, गौऱ्या, अफलातून जवळपास 80-90च्या वर चित्रपट झाले, पण इतकी काळजीवाहू हिरोईन कधीच नाही आली. ये बात. त्या अशा जीवाभावाच्या मैत्रिणींबरोबर पण सिनेमे गेले, पण काळजीभाऊ नाही. फारच लाघवी आणि अशी आहा. चेतना, क्या बात आहे यार. जगातल्या प्रत्येक हिरोला नको बायको ऐकत असेल. एनिवे, वंडरफुल. गौऱ्या मस्त एनर्जी, चेतना सुपर मस्त. विराज, लागलं नाही तुला? नाही, कारण भावनेच्या भरात तू जोरात जोरात पडलास. सांभाळ. वंडरफुल, मस्त. सई. मला संकल्पना अत्यंत आवडली. म्हणजे याचं प्रहसन होऊ शकतं हे आपल्या 2 कॅप्टन्सना सुचू शकतं. आणि कन्सेप्ट पण सचिन गोस्वामींची आहे. लिहिलं पण छान होतं. ऋषिकांत राऊतने लिहिलं होतं. मला लिखाण पण खूप आवडलं. फार मस्त तुम्ही सादर केलं तर बघताना खूप सोपा होता, पण अत्यंत करायला अवघड असा परफॉर्मन्स होता. चेतू आणि राऊत, तुम्हाला जे सापडलं होतं छोटंसं ते फार एंटरटेनिंग होतं. फार मस्त. गौऱ्या ॲज युजल चार्मिंग ॲज एव्हर. एक्स फॅक्टर, मजा आली तुला बघताना. विराज, बने, राऊत मस्त. आणि राऊत, मला विशेष आवडला अभिनय. म्हणजे भावखाऊ पण होता, त्याच्यात थोडं ओव्हर ॲक्टिंग पण होतं. असं सगळ्याचं मिक्सचर फारच मस्त. मजा आली. क्या बात आहे. लय भारी परफॉर्मन्स. धन्यवाद. खूप हसवलं. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.